हेलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। दिस इज़ आकाश शर्मुले वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चैनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत है। ओके, तो देखिए कल हमने वीडियो बनाया था। ओके, जो DHS सार्वजनिक आरोग्य विभागाची जी एक्झाम झाली होती, जवळपास याच्यामध्ये 11,000 पदाची वॅकन्सी होती हे, आणि स्टाफ नर्सेससाठी जवळपास 2500 होतं. त्यापैकी 1250 आपले गव्हर्मेंट आणि 1250 आपले प्रायव्हेट ओके यांच्या वॅकन्सी होत्या. ओकेच, त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ येतो आहे की DHSचा जो कॉमन मेरिट लिस्ट आहे. ओके, कॉमन मेरिट लिस्ट म्हणजे ओके जवळपास 8 विभाग आहेत. ओके, 8 विभागामध्ये एक्झाम झाली होती. ओके, DHSचा डेप्युटी डायरेक्टर DD ऑफिस 8 विभागामध्ये डिव्हिजन आहे. ओके, तर प्रत्येक विभागामध्ये जसे आता गव्हर्मेंट स्टाफ नर्सेसच्या जागा वेगळ्या होत्या. ओके, आणि प्रायव्हेट स्टाफ नर्सेसच्या जागा वेगळ्या होत्या. ठीक आहे, याच्यात दिसू शकता. ओके, ग्रुप C स्टाफ नर्स या पदासाठी. आणि या अनुषंगाने हा जो कॉमन मेरिट लिस्ट म्हणजे असं नाही इथे डिव्हिजन वाईज कुठेच मेन्शन केलेलं नाही आहे. कॉमन मेरिट लिस्ट म्हणजे होऊ शकते याच्यातला हा जो फर्स्ट कॅन्डिडेट आहे हा नागपूर डिव्हिजनचा असो, हाच 170वाला जो आहे हा होऊ शकते की पुणे डिव्हिजनचा, हा होऊ शकते कोल्हापूर डिव्हिजनचा. तर हा आहे की कुणाला जास्त मार्क्स पडलेले आहेत त्या व्यक्तीचे. आता ही जी लिस्ट आहे ही गव्हर्मेंटची आहे. ओके, ही जे मी तुम्हाला दाखवतो आहे ही लिस्ट आहे गव्हर्मेंटची. ओके, ज्या स्टुडंट्सनी गव्हर्मेंटमधून GNM किंवा BSc नर्सिंग केलं, ओके, अशा विद्यार्थ्यांना गव्हर्मेंटमधून फॉर्म भरणं होतं. तर बेसिकली गव्हर्मेंटमध्ये कोण आता DMERमध्ये BSc नर्सिंग कॉलेजेस आहे आणि नर्सिंग कॉलेजेस आहे. DHSमध्ये नर्सिंग कॉलेजेस आणि BMC ओके जे बृहमुंबई. ओके, हे तीनच ज्याच्यातून जे पास होतात तेच विद्यार्थी हे गव्हर्मेंटमधून फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल होते. ओके, याच अनुषंगाने सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी भरलं असेल. आता काही विद्यार्थ्यांचा असा पण प्रॉब्लेम आहे की सर आम्ही प्रायव्हेटची असूनसुद्धा गव्हर्मेंटमध्ये फॉर्म भरलेला आहे, तर आम्ही काय करायचं. डेफिनेटली मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुमचं नाव व्हेरिफिकेशनसाठी जर आलं DVसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डेफिनेटली त्या दिवसाला जरी ते गव्हर्मेंट असो जरी ते प्रायव्हेट असो तुम्ही त्या दिवशी तिथे हजर राहायचं. त्यानंतरच तुम्हाला DD ऑफिसमधून पुढचे जे पण कारवाई पुढची जी पण इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला तिथूनच मिळेल. आता तुम्ही घाबरू नका, जे पण डॉक्युमेंट बनवायला सांगितलेलं आहे सगळंच बनवून रेडी राहा. ज्या दिवशी तुमचं व्हेरिफिकेशनमध्ये नाव येईल आयदर गव्हर्मेंट असो प्रायव्हेट असो. आता तुम्ही भीत असाल की नाही सर जरा आता मी प्रायव्हेटमधून भरलेलं आहे, आम्ही गव्हर्मेंटमधून भरलं आहे, जरी प्रायव्हेटमधून पासआउट झालो होतं तरी आम्हाला नॉन एलिजिबल करतील तर का नाही. हो, हे सगळे गोष्टी होऊ शकतात. बट कसं आहे, जे झालं ते झालं. बट जर तुमचं नाव आलं असेल तर डेफिनेटली त्या दिवशी तुम्ही जाऊन DD ऑफिसला तुम्ही व्हेरिफिकेशन करायचं. पुढची प्रोसेस तिथेच माहिती पडेल की व्हेरिफिकेशन करायचं की नाही करायचं, काही तोडगा निघू शकतो का, ते सगळं DD ऑफिसमधून तुम्हाला माहिती पडेल. ओके, आता जे गव्हर्मेंटची जी लिस्ट होती ओके तर याच्यामध्ये सर्वात जास्त ओके याच्यामध्ये मेल ॲज वेल ॲज दोन्ही फिमेल ओके दोन्हीही कॅन्डिडेट आहे. आता आपल्याला इथे मेल आणि फिमेल, कारण मेलच्या फक्त इथे 10% जागा होत्या टोटल वॅकन्सीच्या आणि फिमेलला 90% वॅकन्सी होत्या. तर याच्यात इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो, जरी फिमेलचा जो स्कोर हा लो असेल तरीसुद्धा तिला फायदा भेटेल, कारण 90% जागा 100तून 90 जागा कुणाच्या आहे फिमेलला आणि 10% जागा मेलला. तर मेलसाठी आता इथे स्कोर आपण बघूया आणि हळूहळू मग तुम्हाला सांगतो पुढचं. ओके, ठीक आहे. हा पहिले 4 या 5 व्यक्ती आहेत, सगळे मेलच आहेत गव्हर्मेंटमध्ये. ओके, बघू शकता तुम्ही इथे अरविंद आहे, तुषार आहे, दिगंबर आहे, सुनील आहे आणि वैभव आहे. ओके, पहिले 5 कॅन्डिडेट तुम्हाला 170 ते 168वर तुम्हाला दिसू शकतात. ओके, आता तुम्ही म्हणाल की सर 168 मार्क सेम असून सुद्धा हा व्यक्ती कसा, तो होऊ शकते याचं एज जास्त असेल. तुम्हाला सगळ्यांना माहिती ज्याचं एज जास्त असते तो पहिलं त्याला प्रिफरन्स देतात. ओके, अशा पद्धतीनं आता याच्यामध्ये पण 166वर 4 कॅन्डिडेट तुम्हाला दिसतात. ओके, जो पण त्यांनी जेव्हा टाय होतात ना मार्क्स, तर टायवर त्याचा एक क्रायटेरिया असतो, तो तुम्हाला माहीतच आहे. सार्वजनिक समाज विभागाचा एक DR आहे, त्याच्यानुसार ते टायसाठी वेगवेगळे नियम लागतात. तर बेसिकली हा एज पण हा एक मॅटर करतो. ओके, ठीक आहे. तर इथे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही इथे हे बघा डिव्हिजन वाईज आहे लिस्ट, नंतर आता डिव्हिजन वाईज लिस्ट येणार आहे पुढच्या कमीत कमी एक 5 डेजमध्ये पुढच्या
डिव्हिजन वाईज मेरिट लिस्ट येईल. डिव्हिजन वाईज मेरिट लिस्ट म्हणजे डायरेक्ट आता इथे सिलेक्शन लिस्ट तुम्हाला इथे कळेल की नाही, जसं आता OBCच्या जागा किती, SCच्या किती, ओपनच्या किती, वुमनच्या किती द्यायच्या, सगळं डिव्हिजन वाईज जे लिस्ट आहे ती लवकरच एक 4 ते 5 दिवसामध्ये अपलोड होईल. त्यामध्ये आपल्याला कट ऑफ कळेल. इथे कट ऑफ कळणार नाही. बट डेफिनेटली तुम्ही आता बघायचं, जसं आता नागपूर डिव्हिजनमध्ये जागा जास्त जागा होत्या, 243 गव्हर्नमेंटच्या पण होत्या, 243 हा प्रायव्हेटच्या पण होत्या. ओके, तर इथं तुम्ही समजू शकता की जर तुम्ही मेल असाल, ओके, तर मेल कॅन्डिडेट आहे तुम्ही गव्हर्नमेंटचे, तर डेफिनेटली तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी हा सेफ जो स्कोर आहे, सेफ स्कोर, कारण जागा कमी होत्या मेलसाठी कुठल्याही रिजनचे असो. बघा, असं नाही की 170 आहे म्हणजे बाबा नागपूरचा, आता इथे कुठल्या तरी डिव्हिजनचा हाय कट ऑफ हाय जाऊ शकतो, कुठल्या तरी डिव्हिजनचा एकदम लो येऊ शकतो. ओके, याच्यात काही सांगता नाही आहे जोपर्यंत डिव्हिजन वाईज लिस्ट लागत नाही तोपर्यंत. जर आपण हे करायला गेलं तर इट विल टेक लॉट ऑफ टाईम टू मेक कट ऑफ व्हिडिओ. ओके, सो दॅट्स वाय मी इथे रॉ तुम्हाला स्कोर तुम्हाला सांगू इच्छितो की सेफ स्कोर गव्हर्नमेंटसाठी जर बॉईज असाल तुम्ही कुठलीही कॅटेगरी, ओके, कॅटेगरीनुसार कमी जास्त होऊ शकतं, बट सेफ स्कोर मी तुम्हाला इथं डेफिनेटली सांगतो, तुम्हाला 120 to 130 अबाव जर तुम्हाला मार्क असेल, कुठलीही कॅटेगरी असो 120 to 130 अबाव, ओके, किंवा याच्यापेक्षा आपण जास्तच पकडू शकतो, एक मोस्टली 130च पकडा तुम्ही. ओके, कारण 120सुद्धा ओके 130 अँड अबाव इज हा तुमचा गव्हर्नमेंट स्टाफ नर्सेससाठी बॉईजसाठी सेफ स्कोर आहे. ओके, 125 to 130. ओके, याच्यामध्ये कॅटेगरी सगळ्याच याच्यामध्ये पकडू शकता तुम्ही. ओके, 125 to 130 अबाव हा तुमचा सेफ स्कोर राहू शकतो गव्हर्नमेंट बॉईजसाठी. ओके, जर इथं गोष्ट करण्यात आली की गव्हर्नमेंट गर्ल्ससाठी, ओके, गव्हर्नमेंट आता गर्ल्ससाठी किती सेफ स्कोर राहील, तर त्यांच्यासाठी बघा 90% स्कोर जागा आहे तिथे, बॉईजच्या 10% होत्या, तर डेफिनेटली इथे तुम्ही जाऊ शकता. 110पर्यंत स्कोर जाऊ शकतो. 110 ते 115च्या अबाव जर मार्क असेल तर डेफिनेटली तुमचा हा सेफ स्कोर ठरू शकतो. ओके, सेफ स्कोर. ओके, कळलं का सगळ्यांना? 110 ते 115च्या अबाव जर असेल तर डेफिनेटली हा गव्हर्नमेंट चे जे गर्ल्स आहेत त्यांच्यासाठी सेफ स्कोर आहे. हां, याच्यामध्ये जर तुम्ही ओपनमधून बिलॉंग करत असेल, ओके, तर थोडंसं मे बी तुमचा कट ऑफ कमी जास्त होऊ शकतं, कारण जागा आपल्याला कॅटेगरीनुसार डिवाईड त्या एवढं करायला वेळ नाही आहे. दॅट्स वाय मी सांगतो की 110 ते 115 अबाव मार्क असेल तरीसुद्धा गव्हर्नमेंट गर्ल्ससाठी हा सेफ स्कोर ठरू शकतो. ओके, सो दिस इज अबाउट द गव्हर्नमेंट. नाव वी आर गोइंग टुवर्ड्स द प्रायव्हेट कॅन्डिडेट्स. ओके, आता ह्या झालं आहे प्रायव्हेट कॅन्डिडेट स्टाफ नर्सेस पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ग्रुप CCची पोस्ट. ओके, तर याच्यामध्ये आपल्या 2 शिफ्टमध्ये एक्झाम झाल्या होत्या प्रायव्हेटमध्ये. ओके, एक झाली होती सेकंड शिफ्ट म्हणजे दुपारची आणि थर्ड शिफ्ट संध्याकाळची. ओके, तर याच्यामध्ये सांगू इच्छितो मी सेकंड शिफ्टमध्ये नॉर्मलायझेशन झालेलं आहे. ओके, दुपारची जी शिफ्ट होती त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन झालेलं आहे आणि थर्ड शिफ्टमध्ये नॉर्मलायझेशन नाही झालेलं आहे. त्यांचे मार्क्स जसे का तसे इथे राहिलेले आहे. ओके, मे बी बघू शकता, अकॉर्डिंग टू माझ्या बघण्यानुसार तर मला तसंच दिसतं आहे, बट तुम्हाला जर काही हे दिसतं आहे, कारण थर्ड शिफ्टमध्ये मे बी थोडे मार्क कमी पण झालेले आहे. ओके, जसं आता हा 140 हे म्हणजे आफ्टर ऑब्जेक्शन हे मार्क आहे आणि नॉर्मलायझेशन, तर तुम्ही हे मार्क पकडायचे. आफ्टर नॉर्मलायझेशन हे तुमचे फायनल मार्क्स आहेत, लक्षात ठेवा. ओके, आफ्टर नॉर्मलायझेशन हे तुमचे फायनल मार्क्स आहेत. याच्यानुसारच तुमची मेरिट लिस्ट किंवा डिव्हिजन वाईज लिस्ट लागणार आहे लवकरच. ओके, तर बघा, हे अंगद नावाचा जो मुलगा आहे चंपती राहतकर, 140 मार्क त्याला आफ्टर ऑब्जेक्शन मिळाले होते. ओके, तर बेसिकली हा थर्ड शिफ्टचा मुलगा असा वाटतो मला. ओके, आय डोंट नो थर्ड शिफ्टचा, तर याचे मार्क इथे तुम्ही जवळपास 1 मार्क त्याचा कमी झालेला आहे. ओके, 138.62 म्हणजे 1 म्हणू शकतो 1.3 मार्क्स त्याचे कमी झाले. ओके, हा पण सेम मार्क्स त्याचे कमी झाले, हा दुसरा मुलगासुद्धा शुभम. ओके, बट याच्यामध्ये हा तिसऱ्या नंबरचा जो मुलगा आहे रोहित तायडे, याला 132 मार्क आफ्टर ऑब्जेक्शन मिळाले होते. ओके, आफ्टर ऑब्जेक्शन त्याला 132 भेटले, बट हा सेकंड शिफ्टचा मुलगा असा वाटतो मला. ओके, सेकंड शिफ्टचा हा मुलगा आहे, तर याचे मार्क 6 मार्क वाढले होते. जसं की आपण बोलत होतो जवळपास 6 मार्क वाढतील सेकंड शिफ्टचे. ओके, तर इथे 6 मार्क्स याचे वाढलेले आहे.
ओके 6.4 मार्क हा मुलाचे वाढलेले आहे रोहितचे. तर हा सेकंड शिफ्टमध्ये ज्यांची एक्झाम झाली होती त्यांचे मार्क अशा पद्धतीने वाढलेले आहे. आता काय होतं नॉर्मलायझेशनमध्ये एक कुठला तरी जो स्कोर आहे तो तुमचा ॲव्हरेज पकडला जातो. ओके त्याच्या जर वरती जर मार्क असेल तर डेफिनेटली तुमचे मार्क इन्क्रीज होत जातात. याच्या जर ॲव्हरेज मार्कापेक्षा खाली असेल तर तुमचे मार्क निगेटिव्ह होत जातात. तर होऊ शकते की ह्या जो थर्ड शिफ्टमध्ये ॲव्हरेज मार्क थोडेसे जास्त पकडलेले आहे त्यामुळे इथे मार्क थोडेसे कमी होत चाललेले आहे. ठीक आहे इथं बघू शकता. आणि सेकंड शिफ्टमध्ये ॲव्हरेज हा वाला जो थोडा खालचा होता त्यामुळं त्याचा जो ॲव्हरेज आहे त्याला धरून त्यांनी 6 मार्क दिलेले आहे. ओके तर डेफिनेटली हा सेकंड शिफ्टमध्ये याचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे. इथे सुद्धा तुम्हाला 128 मार्क आहे तर 133 झालेले आहे. 6 मार्क इथे पण वाढलेले आहे. ओके अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. इथे 126चे 131 झालेले आहे. 134चे 133 मार्क कमी झालेले आहे. ओके हा आहे फर्स्ट शिफ्टचा हा जो मुलगा आहे आवते ऋषिकेश आवते. ओके ठीक आहे तर अशा पद्धतीने हे लिस्ट तुम्ही बघू शकता. ठीक आहे आता इथे सुद्धा काय झालेलं आहे की प्रायव्हेटमध्ये सुद्धा ओके प्रायव्हेटमध्ये सुद्धा 90% रिझर्वेशन कुणाला होतं फिमेलला होतं आणि 10% हे बॉईजला होतं. तर याच्यातसुद्धा आता तुमचा सेफ स्कोअर कुठला राहील. ओके जर तुम्ही गव्हर्मेंट जर तुम्ही प्रायव्हेटमधून ओके जर बॉय असाल तुम्ही प्रायव्हेटमधून जर तुम्हाला तर डेफिनेटली इथला जो स्कोअर आहे तुमचा मुलांसाठी प्रायव्हेटमध्ये डेफिनेटली 120 अँड अबाव. ओके दॅट मीन्स 120 अँड अबावपेक्षाही आपण कमी जास्त पकडू शकतो. 110 ते 115 हा तुमचा 110 ते 115 हा तुमचा प्रायव्हेट बॉईजसाठी सेफ स्कोअर आहे. हा सेफ स्कोअर तुमच्या प्रायव्हेट बॉईजसाठी 110 ते 115. ओके ठीक आहे. ओके त्याच्यानंतर सेफ स्कोअर म्हणजे तुमचा नंबर होऊ शकता. आता बघा दिस इज सेफ स्कोअर याच्यापेक्षा कमी जास्त होऊ शकतं. मे बी कमीच होणार जास्त तर होणार नाही डेफिनेटली कारण रिजन किती आहे 8 विभाग आहे. विभाग किती आहे आपले 8 विभाग आहे. कुठल्या तरी विभागाचा कट ऑफ होऊ शकते हा पहिल्या याच्यामध्ये नागपूर विभागाचेच विद्यार्थी असेल तर यांचा कट ऑफ काय होत होतो इन्क्रीज होऊ शकतो. ओके आणि होऊ शकते जर नाशिक डिव्हिजनचे जर मुलं पहिल्या 20मध्ये असेलच नाही तर त्याचा कट ऑफ हा डिक्रीज होऊ शकतो हे पण लक्षात ठेवा. तर माझ्यानुसार 110 115 हा प्रायव्हेट बॉईजसाठी सेफ स्कोअर आहे. ओके आणि त्यानंतर जर तुम्ही जर बोलण्याची गोष्ट झाली की प्रायव्हेट गर्लसाठी सेफ स्कोअर कुठला आहे तर प्रायव्हेट गर्लसाठी सेफ स्कोअर हा खूप कमी येणार. हा जवळपास 95 अँड अबाव. ओके प्रायव्हेट बॉईजसाठी 95 अँड अबाव स्कोअर जाऊ शकतो म्हणजे 100 ते 95 ते 100 सुद्धा तुमचा स्कोअर जाऊ शकतो कारण स्कोअर हा खाली आलेला आहे. डेफिनेटली 95 ते 100 हा कट ऑफ असू शकतो प्रायव्हेट गर्लसाठी. ओके प्रायव्हेट गर्लसाठी. आता भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त जर असेल तर 90 अँड अबाव जरी मार्क असेल तरी तुमचं सिलेक्शन होऊन जाणार. ओके कुठे प्रायव्हेटची गोष्ट सांगत आहे. गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही बघू शकता तिथे स्कोअर थोडा हाय गेलेला आहे तो कट ऑफ तुम्ही 100पर्यंत पकडू शकता गव्हर्नमेंटमध्ये भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त खेळाडू वगैरे. बट इथे तुम्हाला 90 असेल तरी तुमचं होऊन जाणार प्रायव्हेटमध्ये. ओके भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या समांतर आरक्षणासाठी. ओके बट प्रायव्हेटसाठी 100 तुम्ही पकडू शकता 95 100 वगैरे. स्पोर्ट्स भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त एक सर्व्हिसमॅन हे सगळे 90 अँड अबाव असेल तरी प्रायव्हेटमध्ये होऊन जाणार. ओके तर सगळ्यांना समजला असेल व्हिडिओ मी आशा करतो आहे. डेफिनेटली जर मला संध्याकाळी वेळ भेटला तर मी ऑनलाईन येण्याचा प्रयत्न करेन. संध्याकाळी जर वेळ भेटला तर एक 1 आवर तुमच्यासाठी मी काढण्याचा प्रयत्न करेन. डेफिनेटली एक 5 o'clockला मी वेळ देण्याचा प्रयत्न करेन. ओके तर प्लीज मी अपडेट करेन 2 PM नंतर की संध्याकाळी मी लाईव्ह येणार की नाही येणार. ओके पण डेफिनेटली प्रायव्हेट जर बॉईज असेल तर आता पण सांगतो तुम्हाला 110 ते 115 तुमचा हा सेफ स्कोअर असू शकतो किंवा याच्यापेक्षा खाली पण येऊ शकतो. हा 105 पण येऊ शकतो स्कोअर प्रायव्हेट बॉईजसाठी. ओके 105 ते 110 सुद्धा तुम्ही जाऊ शकता प्रायव्हेट बॉईजसाठी. ओके गर्ल्ससाठी तुम्ही 95 ते 110 मार्क तुम्ही जाऊ शकता. ओके बाकी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त बाकीच्यांसाठी 90+ असेल तरी तुमचं सिलेक्शन होऊन जाणार. ओके होप सो. DHSनी ऑलरेडी एक आगाऊ नोटीस दिली होती डॉक्युमेंट प्रिपरेशन करायसाठी. तर डेफिनेटली जर तुम्ही त्या शेड्यूलमध्ये बसत असाल त्या कॅटेगरीमध्ये जर बसत असाल तुम्ही तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जर वाढत असेल तुम्हाला तर डेफिनेटली तुम्ही
तुमचे डॉक्युमेंट सगळे रेडी करा. ज्यांचे नावाचे प्रॉब्लेम आहे, तुमचे स्पेलिंगचे प्रॉब्लेम आहे, बॉन्ड तयार करून घ्या. आणि ज्यांचं MSCITचं प्रॉब्लेम आहे त्यांना पण ते वेळ देणार, काही टेन्शन घेऊ नका, पण तुम्हाला बॉन्ड करून घ्यावं लागेल. ओके, ठीक आहे. लक्षात ठेवा, जसा मी व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवर ऑलरेडी, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता की अगाऊ नोटीस दिलेली आहे, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला तयार करायचे आहे व्हेरिफिकेशनसाठी. ओके, तुम्हाला 3 ते 4 सेट ओके अटेस्टेड केलेले करायचे आहे. त्याच्यात सेल्फ अटेस्टेड लिहिलेलं नव्हतं, ते सगळं करून रेडी राहा. डेफिनेटली 7 डेजमध्ये याचं व्हेरिफिकेशन स्टार्ट होईल. याचं व्हेरिफिकेशन 7 डेजमध्ये सुरू होईल DHSचं. तर प्लीज तुम्हाला वेळ भेटणार नाही, डॉक्युमेंट सगळे रेडी करा. ओके, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, या जे लिस्टमध्ये येऊ शकतात, सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन लर्न नेक्स्ट नर्सिंग टीमकडून. ओके, आणि पुढच्या वाटचालीसाठी जर तुम्हाला भविष्यासाठी जसं ESIC असो, नॉर्सेट असो, DSSB असो, कुठल्याही नॅशनल एक्झाम असो किंवा स्टेट गव्हर्नमेंट असो, DHS असो, DMER असो, भविष्यात येणाऱ्या, त्याच्यासाठी तुम्हाला जर प्रिपरेशन करायचं असेल तर आमची ऑनगोईंग बॅच आहे ESIC नॉर्सेटची आणि DSSBची. ओके, तर ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप आपल्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा, फटाफट कोर्स परचेस करा. ओके, आणि आपल्या तुमच्या भविष्यासाठी एक पाऊल पुढे करा. ओके, थँक्यू. जय हिंद.